ऑफ द मॅच ठरतो या मॅचचा. पहिला चेंडू, क्वार्टर फायनलचा मुकाबला सूरजनचा. बॅटची वरची कडा लागली होती, चांगलं कलेक्शन राहिलं. बॅकवर्ड रिजन मध्ये पहिली धाव, पहिली मोर. 3 षटकांचा सामना असणार आहे. सूरज सर यांच्यावरती नेहमीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच एक मानाचं षटक नेहमीच घेऊन येतात आपल्या संघासाठी. ऑरेंज आर्मी सज्ज आहे. पहिली मॅच काय खेळले होते, अगदी रनांचा पाऊस पडला होता. यावेळेस थोडासा ॲपिल, लाऊड ॲपिल त्यावेळेस होती, परंतु फेटाळली आहे अंपायर यांनी. इन फ्रंट ऑफ द अंपायर हेड्स चांगली लाऊड ॲपिल पाहायला मिळाली. तर प्लेअर ऑफ द मॅच दिला जातो इथे हिटमॅनला. हिटमॅन, गुड बॅटिंग. शेवटचं षटक म्हणजे यासाठी मला वाटतं की देवानं वरदानच दिलं या बॅट्समनला, कारण शेवटच्या षटकामध्ये हिटमॅन काही पण करू शकतो. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. येतोय एक कणकणीत चौकार. वेलकम डीजे. सुहासच्या बॅटमधून तिसऱ्या चेंडूवरती खणखणीत प्रहार मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. यावेळेस सुंदर असा सबमरीन असा राहिलाय चेंडू. मिस होतोय चेंडू, परंतु सूरज सरांचं करावं तितकं कौतुक गम आहे. प्रेशराइज मॅच मध्ये काय सुंदर अशी डिलिव्हरी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर सुधीर सरांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाते रोहित याला. त्यावेळेस या तत्पूर्वी मॅच मध्ये पाहतोय आपण डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं कलेक्शन राहिलं. यावेळेस 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या पोहोचली 6 आकड्यावरती. गोलंदाज मार्क वरती आपण सूरज यांना पाहतोय. बॅटिंग वरती सुहास आणि सुरेश. सुहासचा बॉल सुरेशसाठी फुली. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. चांगलीपैकी सुंदर पहिलीचा कॉल कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलं गेलाय शेवटच्या क्षणाला. काय डीप मध्ये क्षेत्ररक्षण राहिले ऑरेंज आर्मी कडून. धावसंख्या पोहोचली ती 7 आकड्यावरती. चला तर स्पीडअप घेऊया मित्रांनो, कारण की आपल्याला चांगला खेळ दाखवायचा आहे दिवसभरामध्ये. तर रोहित प्लीज जरा समालोचन कक्षाकडे यायचं. रोहित तू काय चालला आहे हे एवढा बहरदार खेळ. हिटमॅन आणि हिटमॅन तो आहेच हे नक्कीच चावडीकरांना पटलं आहे. काय म्हणतो, जरा थोडंसं बोलायचं, 2 शब्द तरी बोलायचं आहे बॅटिंग बद्दल. तर ठीक आहे, लाजाळू आहे म्हणतायत पण कामगिरी मोठी आहे. कामगिरीला जाणलं जातं. माणूस लाजाळू असू द्या पण कामगिरी मोठी पाहिजे. तर चांगली बॅटिंग हिटमॅन कडून आपण पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती एसके म्हणजेच SKRQ ZQ गोळीगत धोका, कारण पहिल्या मॅच मध्ये चांगलाच दिला आहे धोका. एसकेचा पुढील बॉल फलंदाजासाठी. फलंदाज सुरेश. एसकेचा पुढील बॉल सुहाससाठी. सुहास हा उत्तर संघाचा उत्कृष्ट असा फलंदाज आम्हाला पाहायला भेटत आहे. एसकेचा पुढील बॉल सुहाससाठी. उत्कृष्ट असा फटका डीपला मारलेला आहे सुहासने. उत्कृष्ट अशी फिल्डिंग कडवे संघाची या ठिकाणी पाहायला भेटत आहे. काय सुंदर चेंडू पाहायला मिळाला SK यांचा. धावसंख्या पोहोचली 8 आकड्यावरती. मैदानामध्ये वादळ आलं होतं, परंतु या वादळाच्या अगोदर रोहित याचं वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता वादळ कोणाचे ते पाहावं लागेल. एसकेचा पुढील बॉल सुहाससाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. वा काय सुंदर फटका, लाजवाब, बेहतरीन, कमाल, बेमिसाल. धावसंख्येने करतोय मालामाल. येतोय षटकार. प्लीज वेलकम डीजे. जसं बोललो होतो सुहास हा उत्कृष्ट असा फलंदाज आहे. मी याला लहानपणापासून पाहत आहे. सुहास उत्कृष्ट असा फलंदाज आहे. एसकेचा पुढील बॉल सुहाससाठी.
या ठिकाणी वाईट लाईनअप धरून एस के बॉलिंग करताना दिसत आहे. सुहास एस केचा पुढील बॉल सुहाससाठी. एस के आर क्यू झेड क्यू या ठिकाणी अशी गोलंदाजी तदनंतर बुकिट आपण टिंगुल अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तदनंतर आपण माननीय आदरणीय श्री जयसिंग बळवंत पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मराठी कामगार सेना यांचा आपण मंचावरती सत्कार करतोय. माननीय श्री सुहास कारंडे साहेब यांच्या हस्ते इथे आपण सत्कार करत आहोत. कॅमेरामॅन प्लीज समालोचन कक्षाकडे कॅमेरा घ्यायचा आहे. एक प्रमुख उपस्थिती आपण पाहुण्यांच्या या आगमनाने क्रिकेटचा सोहळा हा जणू बहरून आला आहे. त्यांचा इथे सत्कार होताना पाहतोय आपण. श्री जयसिंग बळवंत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, माननीय श्री सुहास कारंडे साहेब यांच्या हस्ते इथे त्यांचा सत्कार केला जातोय. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटत आहे सुहास याच्या मार्फत. मायेची come DJ. थँक्यू डीजे. या ठिकाणी कडवे संघ हा आणि अवतूर संघ हे कसं पहिल्यापासून समीकरण राहिलेलं आहे, पहिल्यापासून एकमेकाला पाहत आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण प्रत्येकाची गोलंदाजी फलंदाजी ओळखून आहे आणि शैलेशची गोलंदाजी हा सुहास अतिशय उत्कृष्टपणे जाणतो आणि तसेच फटकेबाजी तो करत आहे. बघूया शैलेश आपल्या संघासाठी कडवे संघाला हातभार लावतो की अवतूर संघासाठी सुहास किती किती रन जमवतो हे पाहायला भेटत आहे. थँक्यू. यावेळेस उंची गाठली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे सूरज सर आहे तिथे. फर्स्ट कॅच मध्ये सेकंड कॅच ते ड्रॉप होतोय. तदनंतर 2 धावा पूर्ण केल्या जातात सहजरित्या. धाव संख्या पोहोचली आहे 30. एक चांगलं सुंदर असं शब्दांचं गणित इथे आमचे विशाल यांच्या सुंदर अक्षरात पाहायला मिळतंय. शैलेशचा पुढील बॉल सुहाससाठी. जसं मी बोललो की एकमेकाला चांगले तदनंतर आपण ओळखतात. समालोचन कक्षामध्ये माननीय श्री आदरणीय सूरजवीर यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. अतिशय उत्कृष्ट एक असा तेरी फटका. तो एक मेरी डाउन द ट्रॅक डाउन द ग्राउंड इनटू द फॅन्स येतोय खणखणीत षटकार. असा फटका सुहासचे याच्या बॅटमधून पाहायला भेटत आहे. आपल्या संघासाठी अतिशय या गोलंदाजीमध्ये भरपूर रन सुहासने जमवलेले आहेत. शैलेशचा पुढील बॉल सुहाससाठी. बघूया सुहास या
अतिशय उत्कृष्ट असा फटका डीपला मारलेला आहे. बघूया कॅच झेलतात. मिस फिल्डिंग या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर तीन रन धावून काढ 3 रन भेटलेले आहेत धावून काढून. त्याचबरोबर इथे समालोचन कक्षामध्ये मंचावरती माननीय श्री आदरणीय सन्माननीय प्रदीप कळंत्रे साहेब आणि सूरजवीर साहेब यांचा सत्कार इथे केला जातोय. माननीय सन्माननीय प्रदीप कळंत्रे साहेब आणि माननीय श्री सूरजवीर साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. एक सुंदर चित्रफित आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते करंगळे संघाकडून. तरी इथे थोडं मिसफिल्ड पाहायला मिळालं. तिथं 1 रन पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 41. विन असेल टीम कडवे संघाला. मैदानाच्या आतमध्ये 41 धावाचं लक्ष आहे आणि टीम कडवे बॅटिंग स्ट्रॉंग आहे या संघाची. श्री निनाय विठलाई स्पोर्ट्स करंगळे आणि श्री कडवे किंग्स मुंबई यांच्या मार्फत आपण श्री निनाय विठलाई चषक 2025 इथे एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळाच आपण पाहतोय. आणि कडवे किंग्स हा संघ या सामन्यामध्ये 84 धावा या संघाने लावले आहेत. सर्वात मोठं स्कोरबोर्ड या संघाचा आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे परंतु त्यांना आव्हान असेल आलतूर संघाचं. चला तर थोडं स्पीडअप घ्यायचंय. पंच 41 धावांचं लक्ष आहे. चला दोन्ही फलंदाज मिस्टर SK आणि पराग सरांना आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये काय बॅट तळपली होती पराग सरांची. मैच होते स्टार्ट. स्वागत किया है स्वैग से करेंगे. आइए जनाब आपका स्वागत. येतोय खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. निलेशचं स्वागत केलं आहे. प्लीज वेलकम डीजे. शुभ सन्मान केला जातो व्यवस्थापन कमिटीच्या वतीने. दीपक वारंग यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा. काय ऍक्शन, काय ॲटिट्यूड, काय स्वॅग मैदानामध्ये लावले आग. सुंदर अप्रतिम डोळ्याला चकाकी देणारा फटका पाहायला मिळाला. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार.
काय बॅटिंग चालली आहे एसके ची. यावेळेस थोडी शपल झाले होते, जागा बनवली होती, परंतु गोलंदाज पण तितका चतुर आहे, चालाक आहे, चाणाक्ष आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूची गती आणि दिशा बदलली. सुंदर गोलंदाजी निलेश यांच्या मार्फत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बोर्ड 12 या आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत प्रहार पाहायला मिळाले होते. यावेळेस डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झाले आहेत, निघून चाललाय, येतोय खणखणीत चौकार. आज गुळीगत ऐनवाडी लेसेंटचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वाह, काय सुंदर, अप्रतिम षटकार षटकार षटकार. काय समजना, काय उमजना. मैदान तापले, खेळपट्टी तापले, बॅट तापले की बॉल तापलाय. परंतु यावेळेस मात्र चांगले कलेक्शन पाहायला मिळालं बॅकवर्ड रिजन मध्ये. थांबवलं गेलाय पराग सरांना शेवटच्या क्षणाला. धावसंख्या पोहोचली आहे 22. आता मात्र मॅच समीकरण बदलते. पहिल्याच ओव्हर मध्ये चांगला समाचार घेतला होता एसके यांनी. 12-19 समीकरण पाहायला मिळतंय. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजी मध्ये चाणाक्ष पद्धतीने, कारण की मॅच बनली आहे. वन साइड हिरो राहतोय एसके. चला तर मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचंय. पंचांचं लक्ष आहे संपूर्ण या मॅच वरती. गोलंदाजी माल वरती आपण सौरभ यांना पाहतोय. चांगला रनअप आहे, चांगला फॉलो थ्रो आहे, रिलीज पॉइंट चांगला आहे, परंतु रिलीज करावं लागेल कारण की मॅच जिंकायची असेल तर. कारण की या चमचमत्या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपलं सर्वोत्तम, आपलं 100% देणं गरजेचं असतं. पराग सर गेल्या मॅच मध्ये फिनिशिंग टच आलाय पराग सर यांच्या बॅट मधून, तीच कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 19 धावा. चला तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. चला चला स्पीडअप घ्यायचंय प्लीज. पंच थोडं लक्ष द्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. थोडंसं आपल्या क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा पॉइंट घेतला आहे पराग सरांसाठी. यावेळेस स्क्वेअर कट, क्लासिकल फटका, क्रिकेटी पुस्तकी पटका पाहायला मिळाला यावेळेस. परंतु एकच धाव पूर्ण केली जाते सहजरित्या. धाव संख्या पोहोचले 23. चांगली सुरुवात केली आहे. सौरभचा पहिला चेंडू थोडा दूर ठेवला होता बॅटच्या रडार पासून, परंतु एसके येतील. एसके पुढे त्यांना समीकरण बनवावं लागेल. वाह, बॅटची आंतरिक कडा लागली आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मागे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. बॅकवर्ड रिजन मध्ये येतोय खणखणीत चौकार. वेलकम प्लीज डीजे. सेवन 10 चेंडू 14 धावांची गरज. वाह, सुंदर, अप्रतिम. परंतु आहे कॅरी केली होती, परंतु वाह काय बॅकअप आहे. बॅकअपने चेकअप केलं जातंय. धाव मात्र एकच प्राप्त होते, परंतु काय क्षेत्ररक्षण राहिलं आहे. संपूर्ण समर्पण दिलं आहे. जर्सी नंबर 13 राजू होते. अगदी चेंडूला काजू पण त्यांनी चारले आहेत शेवटच्या क्षणाला. पुलर यांचा चेंडू बॅरर चेक होता आणि डिपॉझिट केला जाईल 6 धावासाठी. येतोय खणखणीत षटकार. वेलकम डीजे.
7 चेंडू 5 धावांची गरज असेल. पराग सरांची बॅट तळपते मैदानाच्या आतमध्ये. वाह, सुंदर चेंडू. अगदी पाय पकडले होते फलंदाजाचे यावेळेस, परंतु चेंडू निघून चाललाय नो मॅन्स लँड मध्ये. अगदी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून जात होता. चांगलं कलेक्शन राहिलं आहे तिथे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 36. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाले आतापर्यंत कडवे किंग्स कडून. सलामीचे दोन्ही सलामी वीराची भूमिका निभावत आहेत संघाच्या विजयासाठी. हाफ ट्रॅकर होता, शफल झाले. बॅकफुट पॉवर पंच थोडासा हलकासा पाहायला मिळाला. लॉफ्ट केला होता चेंडूला, परंतु एकच धाव इथे सहजरित्या प्राप्त केली जाते. एक धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे 37 ऑन स्कोर बोर्ड. चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. 4 धावांची गरज असेल. चला तर स्पीडअप घ्यायचंय. पंच आतापर्यंत 13 मिनिटांचा वेळ आपण खर्ची केला आहे. उर्वरित 2 मिनिट आहेत आपल्याकडे. सर्जेरावांना रावांची कामगिरी निभावी लागेल. मॅच 4 धावांची गरज आहे. पराग सर आहेत बॅटिंग वरती यावेळेस. वाह, काय सुंदर क्षेत्र. ओ, काय सुंदर झेल झाला असता. काय सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी इथे समालोचन कक्षामध्ये सर्वांनी जणू टाळ्याच वाजवल्या. ही जर कॅच झाली असते तर कॅच ऑफ द डे झाली असती सर. काय सुंदर क्षेत्ररक्षण. सहजासहजी मॅच हातून जाऊन देणार नाही. आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत हे दाखवून देतोय संघ. काय सर्जेरावांचा पहिला चेंडू काय हाताळला आहे सुरेख. यावेळेस अंपायरांच्या दोन्ही दिशेला समांतर धावसंख्या येते अवांतर. धावसंख्या पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. 3 धावांची गरज असेल. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. दुसरा चेंडू वाईट येतोय. अवांतरित धावाने संघाची धावसंख्येत वाढ होते. आता 5 चेंडू 3 धावांची गरज असणार आहे. यावेळेस सुंदर असा लॉफ्ट केलाय चेंडूला. सुंदर समर्पण, परंतु मिसफिल्ड आणि येतोय चौकार. विजय चौकार पराग सर यांच्या बॅट मधून. प्लीज वेलकम डीजे. चला येल्लूर संघ स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर या मॅचची कहाणी आपण ज्यांच्या जुबान ऐकणार आहोत ते समालोचन आमचे विनोद पाटील जी सर. एक सुंदर समालोचन आई सरस्वती ज्यांच्या स्वरामध्ये शब्दामध्ये वास करते.